केले त्यांना मागे काय करत होतं त्याला या गाण्यात त्यानं ऐकले आणि तिचा डायलॉग बोला पुष्पा झुकेगा नाही साला असा केले ह्या त्यानं बघितल्या त्याचा डायलॉग पुष्पाचा डायलॉग बघितल्या आणि बारको एक पोर होतो पोर तो बारको पोर पुढे दिला ह्यो काय करता पुष्पा झुकेगा नाही साला झुकेगा नाही साला तर म्हणते तो बारको पोरको म्हणते दादगे अरे तुझा काय डोका फिरला अरे हा काय असा नाही झुकेगा नाही साला नाही तर ह्या झुकेगा नाही साला असा म्हणजे बारक्या पोराने सांगितलं का त्यावर म्हणते तू लई शानोस तो ओरिजिनल पुष्पा ना झुकेगा नाही साला तो घाम पुसता आणि मी शेवट पिसतो लई तुका टाकीन तुका हा अरे काय समजलास तू अंगार काय बॉडी नाही म्हणजे तुका काय वाटलं कुरकुरे खाऊन जगते पापड खाऊन जगते म्हणजे काय लिज्जत आहे ना लिज्जत पापडाचं सांगतोस ना लिज्जत है तो तेरो की भी और मेरो को भी इज्जत है ना सिर्फ इज्जत है क्या अरे इज्जत भी है म्हणून तू अब अपने कामों से ऐक सुनना मना है ऐकना अपने कानों से ऐक पापडाचं सांगितलं म्हणून त्याची परतफेड करूया आणि पुढे जाऊया मंडळी खरं आता लिज्जत पापड आता पापडाचे वेगवेगळे प्रकार लिहिलेले आहेत पण आज एकच पापड आज बघितलं असतं लग्नात एवढंसं पापड असता आणि तो कडे सोडल्याने काय ते तो अशी द्रोण तयार होऊन अशी वाटी होता आणि तो पापड बाहेर येतात पण ते पापड आजही लोकांना नाही तर लोकांचा तोंड जिभेवर फक्त एकच चव रेंगाळतात ती म्हणजे खायची तर लिज्जत पापड त्याचं कारण सुद्धा तसा त्या लिज्जत पापडचे ऍड मध्ये तेव्हा मी काम केलं होतं त्या लिज्जत पापडच्या ऍडला माझा आवाज समजला आणि तो खायचो ऐकलं धन्यवाद गाणी भरपूर असतात पण गाण्यांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट गजराला सुरुवात करूया जेणेकरून मायबाप भजन असेल हा गजर ऐकते शिवरायांचा भगवा पुरा शेंडे डोंगर बरोबर ना
आणि शेंडे डोंगरची कुणकुवण गावची शान आहे. कारण या पायथ्याशी आहे शेंडे डोंगर, जो गाव बसलेलो कुणकुवण गाव. हो असं काही विषय नाही. तुला म्हटलंय तेव्हा मगाशी जरा तुला वाईट वाटला की म्हणालो तू संध्याकाळपासून येऊन बसलो होतोस काय. अजिबात गरज लागत नाही. ज्यावेळी कोण आयोजक माका भाजीसाठी कॉल करतात त्यावेळी मी स्वतःहून सांगतोय की तुम्ही काय करा तर तुमच्या गावची जी काय माहिती असेल ती माहिती माका द्या. एक व्हिडिओ गजर लिहिण्याचा मी नक्की प्रयत्न करेन, बरोबर ना. आणि मी सगळ्या ठिकाणी करतोय. आता हे दोघजण काय ओळखीचे असत, माझे मित्र असत, बुवा असत म्हणून ते ओळखीचे बिना लक्षात. त्याच्यात असं काही विषय नाही. तुका जमतं तर तू कर. जमतं तुका मास्तरांच्या नादात लागतं का तू? चावट पोरांची कामं काय ती, म्हणजे चावटपणा करूची पोरां, पण ती किती मंडळी खरोखर सांगते. आज तुमची जी एकी आहे ना मंडळी, ह्या एकीला खरोखर लाख लाख सलाम करतोय. कारण काय तुमची एकी. आणि म्हणून आज कुणकुवण गावाकडे कोण वाकडा नजरेने बघूचा प्रयत्न करत नाही. म्हणून आज तुमच्या एकीमुळे कुणकुवण गावाकडे कोण वाकडा नजरेने बघूचा प्रयत्न करत नाही. कारण काय दगड किसून कधी मैदा झाला नाही, दगड किसून कधी मैदा झाला नाही. आणि कुणकुवण ग्रामस्थांचा वाकड्यात जाणारा पैदा झाला नाही आणि पैदा होणार पण नाही, पैदा होणार सुद्धा नाही, पैदा होणार सुद्धा नाही. बरोबर ना. हा सगळं आपण देणं लागतो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवी टाळी, कोंबड्याच्या अंड्यातून कवटाचा काय संबंध नाही. इथं लक्षात. पण खरोखर शेंडेचा माझ्या गावाचं महत्व त्या ऋषीने आणि विशालने सांगितलं. त्या गजराच्या माध्यमातून म्हणते बघा. कैलासवासी गजानन मेस्त्री बुवा, श्री तानाजी कदम बुवा, गणेश पांचाळ, प्रथमेश जनक, ऋषिकेश जनक बुवा, ऋतिक गांगण, देवेंद्र मोरे, शुभम आंग्रे, अजिंक्य गोरुले, योगेश आडिवरेकर, गणेश मेस्त्री, केशव मेस्त्री, रत्न शोभले, प्रसाद आडिवरेकर, लाडके बुवा, विवेक गुरव आणि या बुवा संगीत अलंकार अजित बुवा गोसावी यांच्याकडे जाऊन भजनाचे धडे गिरवणारी आणि या कुणकुवणच्या शिरपेचा अजून एक मानाचा शिरा रोवणारी कन्या भजन रत्न ती म्हणजे बुवा ईश्वरी कदम बुवा, तानाजी कदम बुवा यांची कन्या. बरोबर. आता ह्या एवढ्या खोलपर्यंत कोणी शोधूक जाता, मग आपण तर माहित करून घेऊ काय आणि मग लोकांना सांगू काय. तुझा विषय काय माहितीये काय, तुझा सुरुवाती तू मगाशी बसल्या बसल्या सांगितलंस, मग आधी दळ दाखवलंस आणि त्यानंतर रेड्याचं आणि पाड्याचं सांगलंस. लय हुशार माणूस आहे. जगा कोणाक सल्लो घेऊचो असत, जगा कोणाक सल्लो घेऊचो असत त्यांना ह्याच्याकडनं घ्यायचो. आई शपथ, ह्याच्याकडनं सल्लो घ्यायचो. ह्याका एका मित्रानं सायकल चालवता विचारला, सायकल चालवताना काय करू, तर ह्यानं सांगल्यान काय कर, मगाशी त्या दोघांचं सांगत होतो ना, अरे त्यांना पोरच म्हणून आणलेलं रे, पोरच म्हणून आणलेलं त्यांना.
आणि रेड्याचो आणि पाड्याचो हेडो म्हणून सांगून इज्जत कसली काढून तू? अरे मानेवर पाय देते तुझ्या गाडीत जुटली एकत्र तर जाताना समजलं. तिने काय करू तर सांगा, त्या मित्रांना फोन करून सांगल्यान काय सांगल्यान, तुका सायकल शिकवच्या ना, तू काळजी करू नको. तू काय कर, सायकल चालवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बॅलन्स चालू ठेवू. मग तो बॅलन्स चालू ठेवसाठी एक काम कर, एक रेडो घे, रेड्यावर बस आणि स्टेरिंग हातात धर आणि म्हणतात सरळ वाटेक लाग. आणि खरोखरच तो विचार वाटेक लागलो मित्र रेड्यावर बसून. आणि चेक पोस्ट दिल्याबरोबर ह्यो पाठचू चेक पोस्ट दिल्यावर पोलिसांनी फुरकणी शिटी मारल्या आणि पोलिसांनी सहज मस्करीत विचारल्यानो ह्याच्या मित्रा, अरे हेल्मेट किधर है? ह्यो पाठचून सांगता, अरे दिखता नहीं क्या, ये 2 व्हीलर नहीं है 4 व्हीलर है. ह्याची नाही ना तोंडावर पण घेशील ठेका येतं रागा. झाला का रे, ज्याची मगाशी सांगितलंय तर उद्या तुला सांगितलंय, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. बंदरवाडी म्हणजे काय आता बघ, आमच्या विशालची वाडी बंदरवाडी. बंदर आणि वाडी. बंद म्हणजे बंद मनाचे दरवाजे उघडणारे, बंद म्हणजे बंद मनाचे दरवाजे सहज उघडणारे, द म्हणजे दरवाजावर आलेल्याला कधी माघारी न पाठवणारे, आणि र म्हणजे रणांगणात उतरल्यावर विजयाचा झेंडा फडकवून माघारी येणारे, मा म्हणजे वाहवा मिळवणारे, आणि डी म्हणजे हरिनामाची गोडी मुखात अखंड जपणारे ते बंदरवाडीचे ग्रामस्थ. ते बंदरवाडीचे ग्रामस्थ बरोबर ना, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मग काय झालं माहितीये काय, तू शापासून मान टाकून राहा नको. तुझा चालू असताना मी कसं हसत राहते की नाही, तू मेल्यावारी सारखं कशा बसत कसं बस, फिरवून बसतस तरी त्याला हसमुख राहावा येतात. हा हसत राहू, हा नाही तर काय करून टाकू म्हणजे काय ना बोलल्याशिवाय होणार नाही. एक मगाशी तरी विचारले बैलगाडीची शर्यत म्हणून सांगायची, बैलगाडीची शर्यत. पण खरोखर सांगते बुवा, ही गोष्ट सुद्धा आपण सांगू पाहिजे. तू म्हणतोस बैलगाडीची शर्यत, मास्तर तकडे जात नाही, मास्तर मरान दे. मी माझं वैयक्तिक सांगतो, मी मरान जाऊन दे लवकर. पण काय सांगू, अरे मास्तर करून मास्तरांची अब्रू काढून लागलो तू. मास्तरांचा जीवावर उठला आणि तू म्हणतोस की मास्तर माका गुरुजींबद्दल वाईट बोलायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, 3G 4G 5G किती पर्यंत 6G आणि 10G, पण या संपूर्ण जगात गुरुजींशिवाय पर्याय नाही. काळ्या रेषा लक्षात ठेव, गुरुजींचा अपमान करू नको. उद्या काय कर, उठ, तुझा सुरू झाला का उठ आणि म्हणजे पाया पड गुरुजी. तू आता मी तुका गुरुजी मानित नाही, मागू नकोस. अरे ईश्वरी धन्यवाद. बाल भजन कन्या रत्न ईश्वरी कदम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मला मंडळाच्या वतीने स्वीकारते, आभार म्हणते. लाख धन्यवाद. वा माझ्या पायाची झेरॉक्स काढून घेऊन जा, तुला प्रेम कर, लॅमिनेशन करून प्रेम कर आणि घराकडे आणि रोज गुरुजींच्या सकाळी पाया पड. बघ तुझं काम नाही झालं तर 100% तुझं काम होणार. पण बघ विषय फक्त एकच वाडी सांगितलंय, बंदरवाडी. त्याच्यानंतर असे भरपूर वाडी असत. आता हीच आधी पहिली आधी बघ, गावठणवाडी म्हणजे काय तर सांगतोय. गावठणवाडी कारण माझं ऋषी या गावात या वाडीत माझं ऋषी माका अभिमान आहे. आणि ऋषी सारखं खरोखरच सांगतंय, ऋषी सारखं मित्र मिळत, विशाल सारखं मित्र मिळत, खरोखर नशीब वसूचा लागतात. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या, खरोखर जोरदार टाळ्या. धन्यवाद. गावठणवाडी म्हणजे काय ते बघा, गाव म्हणजे गांगेश्वराचे परमभक्त, गाव म्हणजे गांगेश्वराचे परमभक्त, व म्हणजे दिलेल्या वचनाला जागणारे, व म्हणजे दिलेल्या वचनाला जागणारे, ठ म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे, ठ म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे, आणि न म्हणजे आणबाई शांतपूर विजयाचा झेंडा शेंड्याच्या कळसावर नेऊन लावणारे होते गावठणवाडीचे ग्रामस्थ, गावठणवाडीचे ग्रामस्थ. बरोबर ना बुवा? आणि म्हणून म्हणते बघा, प्रसाद
या ठिकाणी जातो त्याची माहिती आपण थोडीफार घेऊ होईल. तू काय हईलाच फक्त पैसे देतो बिदा पाकिट घेऊन जातो म्हणजे मेहरबानी करीत नाही ना. माझ्या आता काय हलू नको त्या माझ्या मेहरबानी करतो ह्यांच्या मेहरबानी करतो. हा बारीसाठी कॉन्टॅक्ट करून तुका झाले किती दिवस रे तो घेऊ काही आपण माहिती. तुका कोण आणून देणार ऋषा? हॅलो हा मी ऋषिकेश जनक बोलतोय. हा जरा आमच्या गाडीवर आमच्या गावावर गजर तयार करा ना जरा. कोण सांगणार नाही आपण करू घेऊ दादा. त्यानंतर विनोदजी तावडे माजी शिक्षण मंत्री साहेब, सरपंच साहेब मनोहर सावंत, प्रथम नागरिक तेच आणि उपसरपंच पदावर श्रीराम ठाकूर देसाई, पोलीस पाटील गावचे सचिन उर्फ छोटूराव राणे, तंटामुक्ती अध्यक्ष आनंद ठाकूर देसाई, त्यानंतर गांगेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय आकारामजीराव राणे आणि सगळेच या ठिकाणी हे जे कार्यकर्ते आहेत या गावचे कार्यकर्ते सगळे कोण झोपून देऊन काम करतात. आम्ही त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी ह्याच सांगतो बरोबर. मग आज जो विषय ह्योच की हा जी तुमची एकजूट आहे एकजूट मंडळी अशी शेवटपर्यंत टिकून राहू आणि तरच ह्या सगळ्या पुढे जाणार. आणि खरोखर मला फक्त ह्यात वाईट वाटलं बुवा माझ्या काळाचा काळ कशाचा काय सांगितलंस तू? माझं लगीन झालं म्हणून मी तुला सांगितलं बरोबर ना. लगीन झालं म्हणून सांगितलं तुझा म्हणणं काय की मी हळदी कुंकवाच्या वेळेत माझ्या बायको काय सांगलंय की माझा मोबाईल नंबर दे म्हणून. कोणाचा? म्हणजे माझा मोबाईल नंबर सगळ्या बायकांकडे दिलेला आहे का? आणि मग तुम्ही आम्ही नसता होतो तुमचे कपडे कोणी धुतले नसते बरोबर ना. मग तुम्ही नसता असता आम्ही कपडे तरी कशा घातले असते. मी काय म्हणते माहिती आहे ऐक तरी बारीक होईपर्यंत सगळे जेंट्स होते सगळे थांबते. या आया बहिणींका सकाळी चपाती करूच्यात, पोळी लाटूच्यात, कोणा अंड्याची पोळी करूच्या, बेसनची पोळी करूच्या, बटाट्याची भाजी फोडणी टाकून ही सगळी जाते ना समजला. पण तू असं बोलू नये म्हणून मी तुला सांगितले की जिभेचं वजन खूप कमी असतं पण त्याचा तोंड सावरणं कित्येकांना जमत नाही बरोबर ना. मग तो ह्या नको मी तुला सांगितले की ह्याच आपण बोला नाही. हळदी कुंकवाचा विषय येईल म्हणून तुमका सांगताय. औषधो मागच्या हळदी कुंकवाचे एक असा झाला ह्याचा प्रॉब्लेम काय हो जरा दिस आंधळा म्हणजे दिवसाचा जरा दिसता कमी. बाकी वारा दिसता पण बाकी त्याच्या साधारणचा काही दिसासारखा नाही. जनावर दिसला काही ना काढतो स्टेशनची बंदूकच बाहेर काढणार पण ह्याचा जरा दिवसाचा दिसता कमी. आणि झाला काय हळदी कुंकवाचे दिवस घराकडनं बारीसून गेलो होतो तर ह्याची चुकली होती म्हशी. आता चुकली होती गाय ती येऊन उभी राहिली. तर ते जे म्हशी चुकले होते ते म्हशी शोधूसाठी म्हणून हिने काय केलं वाटेन निघालो आणि घराकडनं बाहेर पडलो आणि माय राणावरनं असं जायत होतो. तर जाता जाता काय झाला हळदी कुंकवाचा दिवस होते आणि हळदी कुंकवासून बायका जी होती बायका ती घोळको करून सगळी बायका कुसबुजत वाटेल येत होती. ती बायका येताना त्यांनी फक्त बघितलं की आबा सुजित बरोबर बुवा वाटेन येता. एकी म्हटलं हे बाय सुजित बरोबर बुवा वाटेन येता म्हणून सगळ्या बायकांनी काय केलं सगळी बायका गप राहली आणि हळूच आपापल्या एका बाजून जाऊ लागली एकाकडे. ह्यो दिवसांवर ह्यो गेलो आणि त्या बायकांच्या घोडक्यात जाऊन त्यांना ठोकर दिला. ह्याका दिसला नाही म्हणून गेलो आणि बायकांच्या घोडक्यात जाऊन सरळ जाऊन धडकलो आणि म्हणता शिरा पडो या लोकांच्या तोंडावर रानो माळ नुसते म्हशी सोडून घातलेली. आणि त्या बायकांनी एका रेंज मध्ये घेतल्यानी आणि तेव्हापासून हळदी कुंकू विसरलेलो होतो. आज परत त्याचा हळदी कुंकाचा काढता फॉरेन ह्याचा हॉटेलचं सांगतो तो माका म्हणता तवो दिल्यानी तवो गरम तवो लय पोचलेलो. मागे एकदा काय केलं एका भूक लागली ह्याच्या खिशातले सपले पैसे भूक लागली कुडाळात गेलो होतो आणि कुडाळीच्या नाक्यावर जाऊन उभं राहिलो. कुडाळीच्या नाक्यावर उभं राहिल्याबरोबर काय करू त्यांना बघितल्या मराठी माणूस कोण जवळ करणार नाही पैसो नाही म्हणून एक फॉरेनर भेटली त्या लेडीज फॉरेनर भेटल्यावर त्या फॉरेनरला येणं हाक मारल्या आणि काय सांगता हे व्हेरी लेडीज ना ती फॉरेनर म्हणजे इंग्लिश बोलणारी म्हणण्यास सुरुवात केल्या म्हणजे एका उंचा होता ना म्हणून हाय व्हेरी अरे व्हॉट आर यू डूइंग हियर ए इंग्लिश गुरुजी मास्टर यादी समजून घे. हाय व्हेरी अरे व्हॉट आर यू डूइंग हियर म्हणजे तू इथे काय करतेस.
बाकी पुढचा येणार येऊ नको घंटा, बाकी येऊ नको घंटा. ए बेबी चल चांगलं जेवण जेवायला जाऊया, जेवण जेवायला जाऊया. ती म्हणता भेळ भेळ म्हणजे खय खय कुठे कुठे. हे म्हणता इन दॅट हॉटेल हॉटेल गोकुळधाम हॉटेल. म्हणून सांगला तरी यांना काय करू दा तिका घेतल्यान जोडी आणि गेलो आणि त्यांना सांगल्यान वेटराक सांगल्यान तेली बघ दिलं होतं स्तव तसं माझ्याकडे जर हल्लंच तर तुझा काय करून टाकीन त्या बघ. हे म्हणता ही लेडीज फॉरेनर आणि मी इलेलोय आमका दोघांका शुद्ध शाकाहारी जेवणाचे 2 थाळी पटकन लाव म्हणून सांगले. तो विचारू गेलो 2 ताटा हाणून ठेवल्या पुढ्यात आणि तो वाटेत लागलो. तो गेल्याबरोबर ती जी फॉरेनर होती लेडीज तिनं पहिल्यांदा शाकाहारी जेवण जेवलेली होती. पुढ्यात ताट दिल्याबरोबर तिनं बघल्यान हाय बेबी तिची कळत चाळवली. ती एका म्हणता तर म्हणता ही व्हॉट्स द प्रॉब्लेम बेबी व्हॉट्स द प्रॉब्लेम. तर म्हणता हे बेबी व्हॉट इट इज. काय झालं प्रॉब्लेम काय होतं नेमकं. तर ह्याच्या ताटात होती दह्याची वाटी, ह्याच्या ताटात होती दह्याची वाटी. तिने बाकी जेवण सगळं बघितलं पण दही बघितलेला नाही. तर तो म्हणता ती एका विचारता हे बेबी हे स्कूडी फॉर अ बुवा. अरे व्हॉट इट इज म्हणजे हा काय ह्यानं गप रवायचा की नाही आग लागू देत. ह्यो म्हणता हे बेबी दिस इज ढाय. ह्याचा त्याला ढाई करून टाकल्या गप रवायचा पुढे. पण तिने विचारलं की प्रामाणिकपणे हे छोटी बट हाऊ मेकी गुरुजी लक्षात ठेव. हे हाऊ मेकी म्हणजे दही कसा बनवतात असं विचारले त्यांना. दही बनवण्याची प्रोसेस काय तर युद्ध प्रवाहायचा ना म्हणून ते तिका सांगायचा तू खा आणि आहे ना तोंड घेऊन जा. तसला नाही मोठं पंडित होतो माका शिकवता गुरुजी शिकवता त्याच्यामुळे कसलं चावट विद्यार्थी आपल्याला म्हणता हे सांगता बेबी काऊज मिल्क म्हणजे गायचा दूध. काऊज मिल्क बॉइलिंग म्हणजे काय रात्री उकळ होतं म्हणजे बॉइलिंग बिकम मॉर्निंग रात्री म्हणतात ऍट नाईट स्लीप म्हणजे रात्री काय करतात म्हणतात दूध घेतात आणि त्यात लिंबू लेमन पिळिंग म्हणजे भुतर लिंबू पिळतात. स्लीपिंग नाईट आणि रात्रीचा झोपवतात म्हणून सांगतात. स्लीपिंग नाईट बिकम मॉर्निंग टाईट दॅट इज कॉल्ड ओके. मास्तराच्या नादात लागा बया टाकी काय वाटलं काय तुका बारकी बॉडी दिसली म्हणून काय तुटून पडशी माझ्यावर. आणि बैलांच्या शर्यतीचं सांगत होतास पुढ्या बोलू नकोस. हल्ली तो कुडाळ वेंगुर्ल्यातला विषय एक बाबू तेच सांगते अरे तीच काय जरी असला तरी माका सांग तुला झुंजीचं सांगते. झुंज जी झाली बरोबर ना बैलांची झुंज. बाबू नावाच्या एका मुख्य प्राण्याचं बळी गेलो मंडळी कशासाठी तर आपल्या आयुष्यासाठी आपल्या मजेसाठी तो बळी गेलेला. म्हणून सगळ्यांना मी आवाहन करीन की एक म्हणजे बैलांची झुंज अजिबात झुंजवू नको. खरोखर बैलांका झुंजू नको. ज्या बैलाच्या मालकांका वाटतं की बैलांका झुंजूचे त्यांनी आपल्या शिंगा लावा आणि स्वतःहून एकमेकात टोचून घ्यावा बरोबर ना. 2 मालकांनी स्वतःहून झुंज घेतलेली चांगली. आणि विषय राहता राहिलो शर्यत जर तुम्ही कधी बघितलास तर ते बैल पळा आणि माझा नंबर येऊ गयो ह्याच्यासाठी बैलांवर फटके मारून बरोबर ना त्या बैलांना किती त्रास देऊन आपण आपला नंबर मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना त्याचा जर विचार केला शर्यत म्हणतोस ना हे शर्यत त्याच सांगतो तुला शर्यत म्हणतोस ना तर त्यांना सुद्धा आपण जनावरांना ते त्रास देतो आणि हो त्रास लक्षात ठेव हाय नाही तर आपल्या खेळूचा लागणारा. त्याच्यामुळे हे वाईट गोष्टी आहेत ना. आज युट्यूबच्या माध्यमातून हे सुद्धा एक विषय जाऊ देत की शर्यत वगैरे झुंज वगैरे होतात पण त्याच्यातून त्या मुख्य प्राण्यांचं जर बळी जायचं असेल तर आपल्याला कधी सुख लागणार नाही. कारण आपण बळीराजा असो घ्या लक्षात ठेवा. आपण शेतकरी आता ज्या जागेत बसून आपण हे भजन करतो नामस्मरण करतो ना ही सुद्धा एक शेतीची जागा बरोबर ना. उद्या हवी सुद्धा शेती फुललेली दिसते पण त्या जर बैलांच्या जीवावर आम्ही उठलो तर आपल्या आयुष्यात सुख लागणार नाही. ही सुद्धा त्याची दुसरी बाजू आहे. म्हणून म्हणते बघा धन्यवाद. या ठिकाणी आता
आत्ताच्या या गजरासाठी गौरव केशव मिस्त्री यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक मिळालं. मंडळाचे प्रिन्सिपल बघा. कुंकवन ग्रामस्थ रामस्थानी मांडला तुका माहित नसतं तर सांगते तुझ्याकडे सुद्धा गावातीलच ना मी तर 100% त्यांना बोलवणार आणि 100% फक्त आमच्याकडे काय तिकडे प्रोग्राम तेवढे फारसे होणच नाही आणि झालं तरी ढोल पथकाचा आमच्याकडे विषय कमी असतात पण तू आणि मी आपण ह्या गावाचा ह्या काहीतरी आपण देणं लागतो बरोबर ना काय तर आज बुवा एक नाव वाचता सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 पेक्षा जास्त सुपारी या मंडळाने घेतलेली आणि ते म्हणजे कुंकवन गावचा आहे देवगड तालुक्याचा माझ्या मते पहिला फक्त एकमेव महिला ढोल पथक असताना आणि ता म्हणजे रणरागिणी ढोल पथक खरोखर जोरदार टाळ्या आज कन्या या गावच्या मुली सुद्धा एकत्र येऊन ढोल पथक सांभाळतात आणि दुसरा विषय माऊली सेवा संघ बरोबर ना माऊली सेवा संघ प्रत्येक वर्षी काय करतात तर अक्कलकोट महालक्ष्मी पंढरपूर तुळजापूर या ठिकाणी जाऊन वारी करतात आणि शिवजयंती साजरी करण्यासाठी शेंड्याच्या टोकावर कळसावर जातात आणि त्या ठिकाणी जाऊन शिवजयंतीला भगवा फडकवतात गावातले तरुणी आणि त्याच्यानंतर गावचा जो व्हॉट्सअप ग्रुप कुणकवनचे वाघ बरोबर ना त्याच्याद्वारे कोरोनाच्या काळात कित्येक गरजूंका मदत पोहोचवली गेली एकजुटीमुळे बुवा म्हणून बुवा काय हा मीडिया जेवढा आम्ही सांगतो की टीव्ही वाईट आहे म्हणून खरोखर टीव्ही वाईट असत पण त्याचं किंवा मोबाईल वाईट असत पण त्याचा वापर जर आपण चांगल्यासाठी केलो तर 100% चांगले आहेत ना बरोबर ना त्याच्यामुळे त्याचा विचार सुद्धा आपण करू तू त्याच्या बाबतीत पोहोचलेलोस मोबाईलच्या बाबतीत माझा लगीन नाही झाला आणि आता मे महिना येतात जवळ आजपासून सुरू झाली मरता नुसतो मोबाईल आपली दीड वाजत आले औषध हसू नको आई शपथ हसू नको पण खरोखर त्याचे प्रयत्न लई जोरदार चालू आहे ना असंच केल्या परवा असा झाला मोबाईल घेऊन रात्री बसलो होतो मागे 2 आठवड्यापूर्वी मोबाईल हातात घेऊन बसलो आणि रात्री मेसेज टाकला हाय जानू हाय पिलू ते कुत्र्याचा कॉल आता हाय जानू हाय पिलू रडत असशील तर तुझे अश्रू पाठव आठवण येत असेल तर आठवणी पाठव आणि हसत असशील तर तुझं गोड असं हसणं पाठव रात्री 11:45 वाजता तिना रात्री 11:45 वाजता तापकन रिप्लाय दिल्याने का मोरियात भांडी घासते खरकटा पाठवू अरे खाऊन ते दड फुगले खरकटा खाऊन तुझी खरकट्यावरची बॉडी तुझ्या नाका सुकडं म्हणतात टाकीन तू कशा पण काय बुवा हे कोण कमी नाही लक्षात ठेव आणि तुझा सांगितलंस की 200 मी गेलो होतो तिकडे काय गेलो वधू वर्षाच्या मंडळात तुझा लगीन मी करून देते मी तू फक्त तुला लग्नाचं सांगितलं तुझा हात पुढे कुठे आहे बाकी मला जर एवढं काय चांगलं गावाचं एवढं चांगलं सांगतो तुझा हात कधी पुढे नाही लग्नाचं सांगितलं बरं म्हणजे ती
मागा तरी किती केलं? अरे तेवढ्या पुरतं आवड गोवा असतो म्हणजे तेवढ्यासाठी फक्त तुका माझी गरज आहे. म्हणतात 200 मुली होत्या, 200 मुलं होती आणि फक्त 50 मुली. मग त्यांचं कसं होणार? काय नाही लक्षात ठेव. आणि देवाची आघात दिला ज्यांना आई जन्म घातला त्यांना सगळी व्यवस्था प्रत्येकाची केलेली आहे. त्याच्यामुळे आपण आणि मी ह्याच्यापेक्षा अजून तुला पुढे जाऊन सांगितलं असते पण नको ना, बरोबर ना. पण मंडळी आज खरोखरच या ठिकाणी माझ्या बहिणी देखील बसलेल्या आहेत. मी एक चांगली गोष्ट तुमका सांगू इच्छिते की तुमका घरातलं काम जमलं नाही अजिबात करू नको. घरातलं काम जमलं नाही अजिबात करू नको. भांडी घासून जमली नाही घासू नको. धुणी धुवून जमली नाही धुवू नको. पण आपल्या आई वडिलांची मान या समाजात खाली जाईल असं वर्तन मात्र कधीही कुणी चुकून करू नको. कारण आई वडिलांचे जे उपकार आपल्यावर असतात ते उपकार कोणीही करू शकणार नाही. आई काय करते तर एक वेळेच्या जेवणाची तरतूद करणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहता, पण आयुष्यभराच्या पोटगीची सोय करणारा बाप कुणाच्या लक्षात राहत नाही. ही आजच्या युगाची शोकांतिका मंडळी, बरोबर ना. म्हणून बापासाठी बाप पहिल्यापासून दुर्लक्षित राहिलो. पण बुवा आत्मविश्वास वाढलो. आज आम्ही बघतो तर भजनाकडे लेडीज मंडळी उपस्थित आहेत. बरोबर एकदा जोरदार टाळ्या या महिलांसाठी. नाहीतर आजकाल काही बघू गावत नाही हो. पण हे ग्रुप आहेत तुमचे बचत गट आहेत काय तुमचं सांगा. हा म्हणजे हा बचत गट वेगळो, तो बचत गट वेगळो, तो तकडे वेगळो. तकडे एक बचत गट आहात पण भारी करतो मी बचत गटावर सुद्धा असं तुमचं काम. हा बचत गट ना. पण खरोखर बाबा लग्न केलंस तू सरळ कर. एक प्रेमाचं सुल्ल म्हणून गजर संपवताना देतोय. लग्न करणं साधी गोष्ट रवली नाही. मुंबईवालाच लागता आता मुंबईवालाच होय. तू एक काम कर 2 महिने मुंबईत जाऊन राहू, मित्राकडे राहू, मी तुला सोय करून देते. काय स्वतः तुला मग गावात काय ठरवलं काय काय तुझ्या गावात मुंबईचा लगीन करायची म्हणजे माका दानी देऊ बघतो तू. मी गावचा आहे, मी गावचा आहे, मी गावचा आहे. काय गावचा तू गावचा तू एक काम कर मुंबईत जा. आणि खरोखर लगीन करताना एवढी वाईट अवस्था. परवा दिवशी आमच्याकडे हरकुळात लगीन झालं एकाचा. सुनेन सासू आडवी रवली दरवाजा. सासू आडवी रवली म्हणता सुने मुकामं घेतल्याशिवाय तुका भुटून येऊ देऊचंही नाही. हा भुटून येऊ देऊचंही नाही. मागचा वळा जायचा नाही सुने म्हणून सांगितल्यानंतर सासू एकदम पेटा उठली. सून म्हणता भाजीत भाजी मेथीची भाजीत भाजी. सासू सासू सांगता माझ्या एक सुद्धा ह्यात म्हणून उरवला नाही सुद्धा तसलाच हसवाटा म्हणून सांगितलं. बरोबर सुनबाईचं तळ पायाच्या मस्तकेत गेली. सुनबाई सुरू केल्या कडू कडू कारलं, कडू कडू कारलं सासूबाईला चारलं. औषध ऐकायला ठेवा उद्या म्हणायचं कडू कडू कारलं सासूबाईला चारलं. सांगा ना सासूबाई कटकपणे बाहुबलीला का मारलं. ओके म्हणजे असं ना बिचारी मेली की नाही सासू दारात पहिलं म्हणजे त्याच्यामुळे पुढच्या दिवस खरोखर ह्या नाद करण्यासारखं हकडे आजी बसल्या बघा आमची आजी. अशी एक आजी परवा मागे मुंबईत बाहेर भजनासाठी गेलो होते. एक आजी तर होती आणि एक भैया कांदा ऐकत होतो. आजी ऐकणारी नाही गेली आणि सरळ जाऊन भैया विचारल्या हे भैयाजी कैसा है रे तेरा कांदा. डायरेक्ट म्हणजे तुला नाही बाबा असं म्हणता वाईट नाही. धन्यवाद पोवाड्यासाठी हे 51 रुपयाचं पारितोषिक मिळाले मंडळ 55 रुपयाचं पारितोषिक मिळाले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. सरळ जाऊन विचारलं म्हणजे तुझं कांदो कसो किंमत काय. त्यानं भैया भर थंडीत घाम फुटलो. भैया म्हणता विचार केल्याने सांगितलं आजी 25 रुपये किलो 25 रुपये किलो. तर तिनं लगेच पुढतो अंदाज लावला कारण मागल्या आठवड्यात त्याच्याकडनं येऊन गेलेली आणि 8 दिवस येऊन नाही. तर तिनं लगेच म्हटल्या अरे भैया जी लेकिन वो पिछले हफ्ते तेरे पास आई थी ना मैं तो तेरा कांदा कितना बड़ा था अब कैसा रे आवला. तो म्हणता नहीं नहीं वो क्या हुआ कि पिछले हफ्ते में गाँव गया था इसलिए कांदा घोड़ावन में पड़ा रहा और उसके बाद आओ पडता ना सगळा. खरोखर या बायकांचं नाद करायचं नाही. आपल्या गावचे जे बायका ते खरोखर नाही भारी. त्याच्या पुढचं जाऊन एकींतर महाप्रताप केल्याने 2 मैत्रिणी नशीब लग्नाचा विषय म्हणून नाही तुम्ही बोलणारच नसतं. आपल्याकडे सगळं असतं फक्त वेळ बघून आम्ही खेळ करणारे असो बरोबर ना. मग लग्नाचा विषय म्हणून 2 मैत्रिणींची एकदम लग्न झाली
नशीब असतं प्रत्येकात. तुझा नशीब कसा? माझा रूम असतो तर मी मुंबईत गेला असते, पण माझ्या गावातच लग्न झाला. विशाल हिरो माझ्या लग्नात किती धमाल केली आधी. काय नसते रे बाई. मग काय काय खरे पडायचं काय जागा होणार ऋषी तर माझं नाच खेळ आपला तुला मागे काय नाचलो होतो. योगेंद्र काय नुसती धमाल केलं तो. आणि प्रथमेशच्या बोलून सोय आणि केशव मिस्त्री म्हणजे बाप काय नाच गोळा नाचले होते. बेंजो कसलो मागवलं होतं, काय डीजे होतो ऋषीचं आणि भारी. पण ह्या विषयाना लग्नाच्या वेळेचो तेव्हा माझं म्हणून तर माझ्या लग्नाच्या भानगडीत जाऊ नको. हा मग तुझा नशीब वेगळा, लग्नाच्या बाबतीत तुझा नशीब वेगळा. मान्य कर. लोकांना गावात रूम होई तर मुंबईत रूम होई तर पोरगू देतले. आता तुझी रूम मुंबईत स्वतःचे हा तरी पण तू गावात टेकून ठेवलं. बरोबर नाही म्हणतो माझे लगीन होत नाही, माझे लगीन होत नाही. तुझा होईत कसं? तू मुंबईत जा. आणि मी लगीन जमवतोय म्हटलं का हात पुढे करून काय घेत म्हणजे हुशार नाही. अशा दोन मैत्रिणी होते आणि दोन मैत्रिणींची लग्न झाली. एक मैत्रिणी काय केलं, एक बिचारी तिचं नशीब गावचा होता, ती बिचारी गावच्या मातीतच रवली. आणि एकीचं लग्न झाला सेम टाइम, ती बिचारी मुंबईत गेली. आता मुंबईत गेल्यानंतर गडबड काय झाली, एक दिवस खारेपाटणच्या बाजारात दोन मैत्रिणी एकमेका समोर इले. अचानक 10 वर्षानंतर दोघीही एकत्र बाजारात भेटले. एकदम लग्न झालेली. दोघांचेही 8 वर्षाचे पोरगे होते आणि त्यांचे नवरे त्यांच्या बरोबर होते. आता गावची जी होती ती गावची कशी होती तर तिच्या बरोबर तिचं नवरं होतो, बापू पोरगो होतो 8 वर्षाचं. मुंबईवाली सुद्धा तिच्या बरोबर 8 वर्षाचं पोरगो होतो आणि नवरं होतो. मुंबईवालींना जरा वाईट किडो जास्त असतात. वाईट नाही, वाईट नाही सांगत म्हणजे वाईट नाही फक्त. आणि तो सगळ्यांच्या बाबतीत नाही, सगळ्यांच्या बाबतीत नाही. ज्यांचा ऍटिट्यूड आहे त्यांच्याच बाबतीत तो विषय आहे. पण बरेच आपण बघतो ना गावात आमच्या बरोबरचे मित्र मुंबईत जाऊन, एक मित्र आमच्या वाडीत 8 दिवस जाऊन ढाबाली 8 दिवस हवा कळकूसाठी गेले. आणि त्याला म्हटलं काय रे संत्या कधी इलं तर साला आजच का मंगलाने साला आज म्हटलं मंगलाने. तू म्हटलं मुंबईवाली कधी झालं भाषा बोलत लागलो तू. दोन मैत्रिणी एकमेकासमोर. तिची मुंबईवाली मैत्रीण होती, ती मुंबईवाली मैत्रीण गाववाली सांगता अगं एक गुंडा अगं किती वर्षांनी भेटतोय आपण. तर म्हणता गाववाली सांगता काय नक्की आठवत नाही गो, पण बहुतेक 8-10 वर्ष झाली असती ना. आता आमच्या दोघांना 8-8 वर्षाचे आणि 2 वर्षात आली लागलो म्हणजे बहुतेक 10 वर्ष झाली असती ना गो. हो 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 झाली असतील तर 10 वर्ष झाली. मी तुला ना ओळख करून देते, मी तुला ओळख करून देते. हे माझे मिस्टर, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय. हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय. म्हणून मुंबईवाले सांगितल्याबरोबर गाववाल्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली भर खारेपाटणच्या बाजारात. तिला सांगल्या चल्ला गया, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय. ह्यो बघ मी ओळख करून देतोय, ह्यो माझो मीटर, ह्यो माझो मीटर, मी त्याची वायर, ह्यो माझो मीटर, मी त्याची वायर आणि ह्या बघ आमचा बिल. त्याला परतफेड बिलासकट परतफेड करून टाकली. तुमच्या नादापुढे लागून नाही बुवा. म्हणून ठीक आहे बोलण्यासारखं भरपूर आपण त्यातला आता गजर बरोच वेळ झाला. म्हणजे या ठिकाणी आठवण टाकते म्हणून या ठिकाणी सगळ्यांचं गणराज्य नाव संपूर्ण जगात बाजूचे जातीची प्रार्थना या कांदेश्वराच्या चरणाशी करतोय. मामुली सेवा संस्थेचं कार्य अबाधित राहू दे अशी देखील प्रार्थना करतोय. आणि या ठिकाणी शेंडे शेंड्याच्या कळसाचं नाव जसं वरती गेलाय तशी त्या कुंकवन गावची कीर्ती आणि तुमच्या सगळ्या ग्रामस्थांची कीर्ती या गगनाला जाऊन भेटू दे अशी प्रार्थना या ठिकाणी सत्यनारायणाच्या चरणाशी करते. जनसेवेचा रंग करुणाईला जडला, ग्राम विकास करण्या जोगतीला उठला. काळा मृदुंगाचा नाद भिडला गाऊनी अंबरा, काळा मृदुंगाचा नाद भिडला गाऊनी अंबरा.
सांग ही गाय गेली म्हणून. हा येणारच. माझं नशीबच तेवढा जबरदस्त नशीब, कारण 33 कोटी देव तिच्या उदरी बसतोच, बरोबर ना. ती आज गाय माझं भजन चालू असतं हळी बुवा, ह्या ही माझी पुण्य आहे. तिला लक्षात म्हणून वाईट काही होऊ नको, टाकीन तू का असं शेवटपर्यंत म्हणायचं, काही एक करायचं. धन्यवाद. पोवाडा सांगितलंय, फक्त 5 मिनिटात पोवाडा घेतो आणि पोवाडा गजरासाठी बारी. आधी नमन शिवबरा करतो, धन्यवाद. मनोहर कांबळे यांच्याकडून आई वडिलांच्या स्मरणार्थ हे 100 रुपयाचं पारितोषिक कार्य मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, आभार मानतोय. पुन्हा धन्यवाद. या ठिकाणी माझ्या माता भगिनी असतात मंडळी, खरोखर सांगतो, जो जसं उपवास त्वशाने बारी करतो, हे जर कोण चावड बोलणार असतो तर आज तुमच्या बारीचं एक वेगळं रंग आहे तुमका 100% दिसलो असतो. कारण काय, जसं उपवास समान असतात तशी बारी आहे प्रत्येका, बरोबर ना. तशी बारी आहे प्रत्येका करूची लागतात. या ठिकाणी तुम्ही माता भगिनी उपस्थित आहात, तुमच्यासाठी एक गाणं या ठिकाणी होतं आई वडिलांसाठी, आणि या ठिकाणी गजर संपवतोय. आई वडील माझे थोर, आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचं उपकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचं उपकार. जीवनाला वाटे भरलं, किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर,
धन्यवाद. आनंद ठाकूर देसाई यांनी 201 रुपये दुकान त्याच्यासाठी आले. स्वीकार करतो धन्यवाद. त्याच्या गजराची गुरुजी गुरुजी निघूया विशाल का बाळो का बरं हा आता किती जणात काय माहिती किती जणात काय माहिती विचार जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं